मित्रांनो नमस्कार. आज आपण हिंदू धर्म आणि हिंदू धर्मातील आध्यात्मिक जीवनातील काही प्रतिकात्मक बोधचिन्ह आहेत ती पाहणार आहोत. हवं तर त्याला आपण माइलस्टोन असं म्हणू, दीपस्तंभ असं म्हणू. आपणा सर्वांना माहितीच आहे की हिंदू धर्म हा सनातन धर्म आहे. 10,000 वर्षाचा किमान इतिहास आहे त्याला. मोठी परंपरा आहे त्याच्यामुळे. आणि या धर्मातलं बोधचिन्ह प्रामुख्याने जे पाहायला मिळतं ते म्हणजे कमल का फूल. आता हे एवढं प्रतिकात्मक आहे ना की कमळ जे आहे ना ते चिखलात उगवतं. तसं माणसाचा जन्म काम वासनेत नव्हतं, म्हणजे चिखलातून. पण कमळाकडे बघितल्यानंतर असं वाटणार नाही की कमळ चिखलातून निर्माण झाला असेल. म्हणजे माणूस जर परमात्मा झाला तर असं वाटणार नाही हा काम वासनेत नाही ह्याचा जन्म झालेला आहे. जसं कमळाचं फूल चिखलात उगवतं, पण धुरान्वये काही संबंध वाटत नाही. आणि कमळाचं फूल चिखलात उगवतं आणि ते नंतर मोठं होतं. आणि त्या झाडापासून जेव्हा फूल होतं, कमळाच्या झाडापासून, तेव्हा ते पाण्यामध्ये सुद्धा वर उंचीवर येतं. म्हणजे त्या नदीचं किंवा त्या पात्रातलं जे स्वच्छ पाणी आहे त्याला सुद्धा स्पर्श करत नाही आणि त्याच्यापेक्षा उंच येतं. फक्त आकाशातले किरण, सूर्याची हवा याचाच त्याच्याशी संपर्क येतो. आणि आकाश म्हणजे चिखलात जन्म होतो. चिखलचं सोडाच, पण जे स्फटिकासारखं पाणी आहे स्वच्छ, कमळ त्याला सुद्धा स्पर्श करत नाही, तिथूनही वर उठतं. जसं माणूस हा काम वासनेतनं जन्म येतो, पण तो जर परमात्मा झाला तर तो इतक्या उंचीवर उठू शकतो आणि तो परमात्मा होऊ शकतो. आणि तो कामवासना किंवा तत्सम जे विकार आहेत माणसाच्या वाट्याला, त्याच्यातनं सुद्धा तो उंचीवर जातो. कमळाला कडे पाहिल्यानंतर असं वाटणार नाही की हे चिखलातून उगवलं असेल. तसं माणसाला एखाद्या जेव्हा तो प्रज्ञा निर्माण होते त्याला किंवा परमेश्वर प्राप्ती होते, तेव्हा वाटणार नाही की ह्याचा जन्म कमळातून झालेला असेल, याचा जन्म मातीतून झालेला असेल, काम वासनेतून झालेला असेल. म्हणून हे प्रतीक आपल्या हिंदू धर्मामधलं फार महत्वाचं आहे. आणि जे फुलामध्ये प्रगट झालेलं आहे ते बीजामध्ये असणारच, हा त्यातला महत्वाचा भाग आहे. म्हणजे अष्टावक्रच्या जन्माची एक कथा आहे की अष्टावक्रचे वडील पंडित असतात, महापंडित असतात, आणि ते दररोज सकाळी 3 वाजता उठून गीतेचा पाठ करायचे. विविध उपनिषद याचा पाठ करायचे ते सकाळी, वेद पुराण. आणि अष्टावक्र आईच्या गर्भातनं ऐकायचा हे सगळं, अशी कथा आहे. आणि अनेक दिवस ऐकल्यानंतर आतून गर्भातनं आवाज येतो, बस भी करो, इसमें क्या है, मिथ्या ज्ञान. वाचनामध्ये ज्ञान आहे का? ज्ञान अनुभवात आहे. हे असलं वाचन बंद करा, त्याच्यामध्ये काय म्हटले. आणि पिता नाराज होतात नाही का. एक तर वडील असतात आणि पंडित, वडिलांचा अहंकार, त्यात परत पंडित त्याचा अहंकार, आणि अजून जे मूल गर्भात आहे हे अजून बाहेर पण नाही आलं आणि ते उपदेश करते आपल्याला. आणि त्याचा उपदेश पण बरोबर आहे की वाचनामध्ये काय आहे, अनुभवात ज्ञान आहे. तर ते शाप देतात त्याला रागाच्या भरात, तू 8 ठिकाणी वाकडा होशील. आणि म्हणून अष्टावक्र हा 8 ठिकाणी वाकडा असतो. तर सांगण्याचा उद्देश हा की जे फुलामध्ये ते बीजामध्ये असतं. म्हणजे अष्टावक्र नंतर प्रगट झाले, पण ते आईच्या गर्भामध्ये असतानाच होतं आणि नंतर त्याच्यामुळं बाहेर प्रगट झाला. अष्टावक्र म्हणजे अध्यात्मातलं क्रीम आहे बरं का. म्हणजे हिरेत नुसते हिरे, जवाहीर, कंकड पत्थर नाही, सोना चांदी नाही, हिरे. अष्टावक्रने महागीता सांगितले जनक राजाला. तर इन्सिडेंट असा होतो की अष्टावक्रची आई असं म्हणते की धर्मसभा भरलेली असते, आत्मा म्हणजे काही जाणून घ्यायला, आणि अष्टावक्रचे वडील गेलेले असतात तिथे. आणि उशीर होतो म्हणून आई म्हणते जा बरं बघ का नाही आले, ते भूक लागली असेल त्यांना, काय कुठं थांबलेत का बघ. म्हणून तो त्या ज्या ठिकाणी धर्मसभा चाललेली असते, आत्मज्ञान म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, तर अष्टावक्र तिथं पोहोचतो. लहान बालक असतं 12 वर्षाचं.
आणि त्याला 8 ठिकाणी वाकडा, तो चालताना तितका म्हणजे चमत्कारिक दिसत ना, त्याचं शरीर 8 ठिकाणी वाकडं असतं. तर सगळी सभा हसती त्याला, ते पंडित जे जमलेले असतात आणि वाद चाललेला असतो, आत्मा म्हणजे काय, ब्रह्मज्ञान म्हणजे काय. राजा पण हसतो नाही का, ते त्याची एंट्री झाल्यानंतर. आणि विशेष म्हणजे अष्टावक्र थोडं पुढे येतो, ह्या सगळ्यांच्या पेक्षा मोठ्याने हसतो. आता राजा अचंबित होतो, सगळी सभा शांत होती. राजा म्हणतो, बाळा, लोक का हसले हे तर मला कळलं, म्हणले मी पण हसलो, पण तू का हसला म्हणे. तर अष्टावक्र फार भारी भारी स्टेटमेंट करतात. अष्टावक्र म्हणतात, 12 वर्षाचं बालक, ये चमार यहाँ क्या कर रहे हैं धर्मसभा में. चमार. लोक एकदम स्तब्ध होतात. राजा राजा पण हसलेला असतो, त्याला वाईट वाटतं. राजा म्हणतो, आपका मतलब. इन लोगों ने मेरी चमड़ी को ही देखा, मेरे भीतर जो आत्मा है उसको नहीं देखा, तो ये चमार ही हो गए. और राजन, ये चमार यहाँ क्या कर रहे हैं, आत्मज्ञान के बारे में क्या कैसी परिषद चल रही है. तर अष्टावक्र म्हणतो, राजन, मंदिर के टेढ़े मेढ़े होने से आत्मा टेढ़ी मेढ़ी नहीं होती, मटके के फूट जाने से आत्मा नहीं फूटती, ये इन लोगों को बता दो. जनक राजा सभा संपून टाकतो आणि 12 वर्षाचं बालक अष्टावक्र त्याच्या पायावर मस्तक ठेवतो आणि म्हणतो, राजसिंहासन उद्या बनवलेलं आहे, माझी काही जिज्ञासा आहे, काही प्रश्न आहेत, तर तू ये म्हणे राजमहालात आणि मला माझ्या प्रश्नाच्या, माझी जी जिज्ञासा आहे त्याची उत्तरं तू मला दे. तर अष्टावक्रांचं ज्ञान एवढं भारी असतं. तर अष्टावक्रांचा एक सगळं सारसूत्र उद्देश असा आहे की ते माणसाला म्हणतात की तू घोषणा कर आणि तू सुखी हो, तू आत्मा आहे. मग माणसं म्हणतात की बाबा, मग आम्ही केलेले पाप वगैरे जन्मोजन्मी, ते जन्मोजन्मी पाप ज्या शरीराने केले त्यांनी भोगलं आणि ते मेले म्हणे, त्यांचा आता काही संबंध नाही, ते गेले म्हणले. परमात्म्यात उधार काही चालत नाही. मग तू आत्ता घोषणा कर आणि सुखी हो, बाकीचा विचार सोडून टाक. पाप पाप पुण्य काहीच नाही म्हणे, आत्मा काहीच करत नाही, ते शरीर करतं आणि मन करतं आणि ते त्या त्या वेळेला भोगतात. जसं तुम्ही क्रोध करा लगेच दुःखी होताल, तर तू ते विषय सोडून टाक म्हणे, तू घोषणा कर आणि तू आत्ता सुखी हो. आणि मग अष्टावक्र सांगतात की जर असं असेल की पाठीमागच्या जन्माचा जर निपटारा आत्ता करायचा असेल आणि मग या जन्मात पण काही कर्म करावे लागतील, मग त्याच्यामध्ये पण पाप होईल, मग ते कधी आत्म्याची प्राप्ती कधी होणार. म्हणजे ही शृंखला कायम चालू राहणार. त्यामुळे याच्यात काही अर्थ नाही म्हणे, तू घोषणा कर आणि सुखी हो. पाप पुण्याचा काही सवाल नाहीये त्याच्यामध्ये, तू आत्मा आहेस, आत्मतत्व हो तू. तर अष्टावक्रांनी जो संदेश दिलेला आहे जगताला, तो अत्यंत भारी आहे. आणि म्हणून आपल्याकडे अजून एक प्रतीक आहे बघा, की गंगेमध्ये स्नान करा, सगळी पापं धुतली जातील. त्याचा अर्थ एवढाच आहे की पाप नाहीच आहे. पाप कसलं काय, गंगेमध्ये स्नान करा म्हणजे एक प्रतीक आहे. गंगा नदी, तुम्ही गंगेत स्नान करा, संपले पाप. माणसाला काहीतरी सांगितलं पाहिजे ना, ते पाप ज्या शरीराने केले ते तेव्हाच गेलं त्याच्याबरोबर. आणि दुसरं असं, गंगा नदी जर हटवली तर भारतीय संस्कृतीमध्ये अध्यात्मामध्ये काहीच राहत नाही. कारण गंगेच्या काठी कितीतरी तीर्थंकर आध्यात्मिक साधूंनी, त्यांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे. आणि त्यामुळे तिथं जो मेल्यू आहे, मेल्यू जे ॲटमॉस्फिअर, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा लाभ होऊ शकतो. आणि त्याच्यामुळं गंगा नदीचं आपल्या इथं महत्त्व आहे. आणि म्हणून अशी ती एक प्रतिकात्मक आहे की गंगेमध्ये स्नान करा आणि तुम्ही या आणि सगळे पाप तुमचे संपले, असा तो विषय आहे. हिंदू धर्मामध्ये अजून एक प्रतीक आहे बघा, की मंदिर हे शहराच्या मध्यभागी बांधले पूर्वजांनी, आपल्या गावाच्या मध्यभागी मंदिर बांधले. त्याची सेंट्रल आयडिया अशी आहे की माणसाच्या जीवनामध्ये अध्यात्माचं जे स्थान आहे, मंदिराचं जे स्थान आहे, ते मध्यभागी, त्याच्या भोवती बाकीच्या गोष्टी आहेत. भौतिक गोष्टी असेल, धन असेल, पद असेल, यश असेल, ते नंतर. जसा एखादा बिझनेस कधी मोठा होतो, त्याचा फाउंडेशन स्टोन पक्का पाहिजे, तर तो बिझनेस तर हयात चालतो. मी तुम्हाला हॉटेल टाकायचं, समजा तुमच्या वडिलांची जमीन आहे 3 कोटी रुपयाची, तिथंच तुम्ही हॉटेल टाकलं. 3 कोटी, 3-3.5 कोटी तुमच्याकडे कॅश आहे, ते तुम्ही बिझनेसमध्ये लावले आणि मग हॉटेल टाकलं आणि 1 कोटी रुपये कर्ज काढलं बँकेचं, तर ते हॉटेल बंद नाही पडत. फाउंडेशन स्टोन पक्का आहे त्याचं. कारण तुम्ही सगळंच कर्ज काढायचं, मग ते हॉटेल टाकायचं, कर्जाचे हप्ते भरायचे, ते कधीच टिकत नाही. आणि म्हणून माणसाचं फाउंडेशन स्टोन हे मंदिर आहे, म्हणजे धर्म, म्हणजे इनर जर्नी. आणि म्हणून ते शहराच्या मध्यभागीच बांधले, माणसाच्या लक्षात यावं म्हणून.
आता काही लोक काय करतात, आता माझा एक मित्र आला होता परवा, मी गुरुवारात राहिला होतो, तेव्हा तिथं चर्च खूप मोठे मोठे आहेत त्या परिसरामध्ये. आणि मग तो आला आणि त्याने तिथं बघितलं आणि म्हटलं इथं चर्च खूप मोठे आहेत. म्हटलं एवढी काही गरज नाही. तर हे पाडून म्हटलं इथं चर्च एका साईडला अटॅक करायचं म्हटला आणि घरं बांधली तर लोक राहतील. बिल्डर होता तो. पहा, म्हणजे माणसं नेहमी असंच म्हणतात, एखादं मोठं मंदिर असलं ना की त्याची मूर्ती एका साईडला करू कुठंतरी आणि तिथं घर बांधून राहू. म्हणजे युटिलिटीवरच माणसाचा भर आहे. आणि खरं युटिलिटीपेक्षा त्याचं जे मर्म आहे त्याच्या जीवनाचं, अध्यात्म हा बेस आहे. आणि म्हणून पूर्वजांनी मंदिरं जी आहेत ती शहराच्या मध्यभागीच बांधली, किती का जागा जाय ना, कशी का जाणार, आणि मग बाकी माणसाची राहायची वस्तू किंवा बाकीच्या गोष्टी ह्या नंतर.